नमस्कार. हर हर महादेव. समोसा सुनहरी परत कोना तीखा, आलू मसाले का स्वाद अनोखा, चटनी हरी हो या हो लाल, समोसा खाकर हो निहाल. गर्मा गर्म कढ़ाई से आया, हर हिंदुस्तानी का दिल बहलाया. चाय के संग इसकी यारी, सबसे ऊपर सबसे प्यारी. बटाटे कुकर लावून 2 शिट्टी करून घेतले. एकीकडे वाटाणे पातेल्यामध्ये उकडून घेतले. ते बटाटे थंड झाल्यावर त्याची साल काढून घेतली. मग एका पॅनमध्ये जिरे, 1 चमचा बडीशेप, 1 लवंग, 1 मिरे हे थोडे भाजून घेतले आणि मिक्सरमध्ये वाटून घेतले. मग नंतर ते बाजूला काढून मिक्सरच्या भांड्यात 5 मिरच्या, 1 इंच अद्रकचा तुकडा, थोडी कोथिंबीर घालून वाटून घेतले. कढईमध्ये तेल घालून मोहरी आणि मिक्सरला परतवलेला कोरडा मसाला घातला आणि मग मिरची ते वाटण घालून परतून घेतले. थोडा वेळ परतवल्यानंतर त्यामध्ये वाटाणे बटाटा घालून परतवले. मग त्यामध्ये हळद घातली, जाड धनेपूड, गावरानी मसाला 1 चमचा आणि चवीपुरतं मीठ घालून परतवले. त्यात आमचूर पावडर अर्धा चमचा घातलेला चांगले मिक्स परतून घेतले आणि थंड होण्यास ठेवले. त्यानंतर 1 वाटी चिंच गरम पाण्यात 20 मिनिटे भिजत घालून मिक्सरला थोडे पाणी घालून वाटून घेतले व चाळणीने गाळून घेतले. मग गॅसवर कढई ठेवून त्यात ते सारण घालून त्यात 1 वाटी 1 चमचा आमचूर पावडर, 1 छोटा चमचा तिखट घातले आणि 1 वाटी गूळ घातले व चांगले मिक्स करून परतून घेतले आणि घट्ट पातळ बघून गॅस बंद केला, कारण ही चटणी थंड झाल्यानंतर अजून घट्ट होते. मग समोसा पीठ मळले. 1.5 वाटी मैदा, त्यात 1 चमचा ओवा, थोडे तेल आणि चवीपुरता मीठ घालून मळून घेतले. 10 मिनिटं रेस्ट दिल्यानंतर अंडाकृती आकाराचे गोळे लाटून घेतले. मग त्याचे 2 भाग बनवून घेतले व त्यात सारण भरून घेतले. एकीकडे तेल तापत ठेवले. समोसे तळायला सुरुवात केली. तेल जास्त गरम नाही करायचे. तेल कमी गरम असायला हवे. कमी गरम तेलात समोसे हळूहळू सोडायचे, कारण समोसे जास्त गरम तेलात तळले की ते आतून कच्चे राहतात. म्हणून कमी गॅसवर तेल तापत ठेवायचं आणि समोसे त्यात हळूहळू सोडायचे. कुरकुरीत होईपर्यंत समोसे छान तळून घ्यायचे. कमी गॅसवर समोसे तळले तर ते खूप छान कुरकुरीत होतात. खूप छान असे टेस्टी समोसे झाले होते. आमच्या घरी सगळ्यांना हे समोसे आवडले. तुम्हीही माझ्या पद्धतीने समोसे करून बघा. नक्की तुम्हालाही आवडेल. आणि आता मटारचं सीझन असल्यामुळे समोसे खूप टेस्टी होतात. तुम्हीही करून बघा. भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत माझ्या चॅनलला प्लीज सपोर्ट करा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मला सांगा कमेंटद्वारे की माझे व्हिडिओ तुम्हाला कसे आवडतात. तोपर्यंत हर हर महादेव.